नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता खंड्या कोणत्या भयानक सत्याचा उलगडा करतो. सारंग आता सावलीची बाजू घेऊन आता सावलीवरचे प्रेम कसे दाखवतो आणि कोणते भयानक सत्य आता समोर येते. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे. चला तर मंडळींनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता ओवीला घेऊन सारंग आता त्याच्या कारकडे जाऊ लागताच पाठीमागून आता मोनिका तिकडे पळत पळत शुभ्राला घेऊन येते आणि सारंगला म्हणते की सारंग, अरे सारंग थांब. आणि सारंग मोनिकाकडे बघतो तर मोनिका म्हणते की सारंग, ऑलरेडी मला खूप उशीर झाला आहे, शुभ्राला स्कूलमध्ये सोडायचं आहे, मला जरा ड्रॉप कर. तर सारंग म्हणतो बस वहिनी गाडीत. आणि मोनिका शुभ्राला घेऊन कारमध्ये बसते. तर तेवढ्यात मोनिका म्हणते की अरे सारंग, अरे माझे शुभ्राला स्कूलमध्ये देण्यासाठी जे डॉक्युमेंट्स होते ना ते आतमध्येच राहिले. सारंग म्हणतो काही प्रॉब्लेम नाही आहे वहिनी, तू घेऊन ये जा, मी थांबतो. तर मोनिका म्हणते नाही सारंग, ऑलरेडी तुला ओवीला ड्रॉप करायला उशीर होतोय, तू एक काम कर, शुभ्रा आणि ओवीला घेऊन पुढे जा, मी येते पाठीमागून. आणि आता शुभ्रा ऐकायला तयार नसते. शुभ्रा म्हणते नाही मम्मा, तू माझ्याबरोबर चल. मोनिका म्हणते की मी पाठीमागून येतेच. शुभ्रा पण तोपर्यंत तू सारंग काका आणि ओवीसोबत धम्माल कर. तर आता ओवी म्हणते तू काळजी करू नको शुभ्रा, आपण धम्माल करू. तर शुभ्रा तयार होते. आणि इकडे आता राजकुमार हा घाईने फोन बघत आता खाली येतो. तर तेवढ्यात तिलोत्तमा राजकुमारला थांबवते. आणि तिलोत्तमा म्हणते राजकुमार, अरे कुठे चाललाय. तर राजकुमार म्हणतो माझं ना एक महत्त्वाचं काम आहे, मला यायला उशीर होईल. तर तिलोत्तमा म्हणते की तुझं जे काम आहे ते पुढे ढकल, कारण आपल्याला आत्ताच्या आत्ता कंपनीमध्ये जायचे, महत्त्वाची बोर्ड मीटिंग आहे. तेव्हा राजकुमार म्हणतो की आई तू मोनिकाला सांग, मोनिकाला घेऊन जा. आणि आता तिलोत्तमा म्हणते की अरे मोनिका स्कूलमध्ये गेली आहे शुभ्राला घेऊन, तिच्या त्या पहिला दिवस आहे ना, तर डॉक्युमेंट्स घेऊन काहीतरी फॉर्मॅलिटीज करायच्या म्हणे आणि तिनेच मला सांगितलं राजकुमारला घेऊन जा. राजकुमार म्हणतो की अरे यार, येणे तर प्लान माझ्यावरच उलटवला. तर आता विचार करत असताना तिलोत्तमा म्हणते कसला विचार करतो, चल. तर राजकुमार म्हणतो आई ऐक ना, माझं ना खूप महत्त्वाचं काम आहे. तिलोत्तमा म्हणते की राजकुमार, तुझं बिझनेसमध्ये लक्ष नाही बरं का, आणि अशी कोणती व्यक्ती आहे रे एवढी महत्त्वाची आहे ती की जेणेकरून तू तिला भेटायला चालला, कोण आहे ती. तर आता राजकुमार म्हणतो आहे एक महत्त्वाची. आणि राजकुमार म्हणतो की तू जरा पुढे हो, मी पाठीमागून येतो. तर तिलोत्तमा म्हणते की तू माझ्याबरोबर चल, खूप महत्त्वाची मीटिंग आहे राजकुमार. आणि तिलोत्तमा म्हणते की काही नाही राजकुमार, तू कंपनीचा मालक आहे, कंपनीच्या मोठमोठ्या डिसिजनमध्ये मला तू पाहिजे. आणि हाताला धरून आता तिलोत्तमा राजकुमारला घेऊन जाते. आणि इकडे आता सारंग हा ओवी आणि शुभ्राला घेऊन ओवीच्या स्कूलमध्ये येतो. आणि ऑलरेडी आता सावली ही अबीरला घेऊन तिथे येते. आणि आता अबीर हा ओवीला बघताच खुश होतो आणि म्हणतो की बघा सुपर हिरो, ओवीसुद्धा माझ्या स्कूलमध्ये आली आणि आता आम्ही खूप धमाल करणार, बघा विठ्ठलाने आमचं म्हणणं ऐकलं. आणि अबीर म्हणतो की सुपर हिरो, त्या दिवशी तुम्ही जेलमध्ये गेला होतात ना, त्या दिवशी मी विठ्ठलाला प्रार्थना केली, माझ्या सुपर हिरोला लवकरात लवकर बाहेर काढा, आणि विठ्ठलाने माझी प्रार्थना ऐकली. तेव्हा ते ऐकून आता सारंग खुश होतो. आणि लगेच आता अबीर हा शुभ्राकडे बघत म्हणतो की अगं ओवी ही कोण ग. तर आता ओवी म्हणते की ही माझी बहीण शुभ्रा. तेव्हा आता ओवी म्हणते की पण ही माझी सख्खी बहीण नाही आहे, ती माझ्या काकांची मुलगी आहे. आणि लगेच ओवी आता अबीरच्या कानात म्हणते की ती खूप खडूस आहे बरं का. तर रागाने शुभ्रा ओवीकडे बघते. आणि इकडे आता अबीर म्हणतो की हा तुझा भाऊ ना ओवी, आता तुझ्या शाळेमध्ये आहे आणि तुला जर कोणी काही केलं तर मी बघून घेत असतो, तू काही काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात आता सावली ही अबीरची पप्पी घेते. तर इकडे ओवी म्हणते बाबा बघितलं का, सावली टीचरने अबीरची पप्पी घेतली आणि तुला घेता येते की. तर सारंग म्हणतो ये इकडे. तर ओवी म्हणते आता नको. आणि ओवी आता सावली टीचरला किस घ्यायला सांगते. आणि पटकन आता सावली ही ओवीच्या कपाळाचा आणि गालाचा किस घेते. तर ओवी आता सारंगला जीभ दाखवते. तर आता जगन्नाथ तिथेच आलेला असतो. ते सगळं बघून जगन्नाथ खुश होतो. आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा सारंग सावलीकडे बघतो. तर सावली सारंगकडे बघते. आणि तेवढ्या जगन्नाथ सारंगला थांबवतो आणि म्हणतो की सारंग थांब, त्या दिवशी तुझ्या आईने ना खूप मोठी चूक केली. तर सारंग आता त्याच्या आईच्या वतीने आता जगन्नाथची माफी मागतो. आणि जगन्नाथ म्हणतो सारंग त्याची काहीच गरज नाही, अरे तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे मला माहिती. आणि जगन्नाथ म्हणतो की वर बसलेला पांडुरंग योग्य वेळेस योग्य माणसांना योग्य ती बुद्धी देतो. आणि व्यंकटेश सारंगला म्हणतो त्या दिवशी तुम्ही मनापासून जे काही केलं त्यामुळे मनापासून धन्यवाद. तर सारंग आता हात जोडून व्यंकटेशकडे बघतो. आणि तेवढ्यात आता सारंग येतो असे म्हणत कारकडे जाऊ लागताच आता सावली ही सारंगला थांबवते. आणि सारंगकडे बघत सावली म्हणते की थँक्यू बरं का. तर सारंग म्हणतो कशाबद्दल. सावली म्हणते त्या दिवशी तुम्ही
तुम्ही आमच्यामुळे जेलमध्ये गेल्याबद्दल. तर सारंग सावलीकडे बघत आता गालातल्या गालात हसतो आणि सारंग म्हणतो, मी हे सगळं ओवीसाठी केलं, तिच्या गाण्याचा क्लास बंद नाही झाला पाहिजे म्हणून मी हे केलंय. आणि त्यानंतर आता सारंगकडे बघत रागाने सावली म्हणते की मी सुद्धा तुम्हाला मनापासून थँक्यू नाही म्हटले, अबीरने हट्ट केला होता म्हणून म्हटले. आणि रागाने बाय करत सावली पुन्हा जगन्नाथकडे येते. आणि त्यानंतर आता सारंग तसाच कारमध्ये बसून निघून जातो. त्यांच्याकडे बघत आता जगन्नाथ व्यंकटेशला म्हणतो की व्यंकटेश, तुला काय वाटतं हे दोघं एकत्र येतील का रे? तर व्यंकटेश म्हणतो, काका मी कसं सांगणार. आणि इकडे आता व्यंकटेश म्हणतो की सावलीच्या आनंदातच माझा आनंद आहे आणि सावली जे काही ठरविल ते. तर आता जगन्नाथ व्यंकटेश सोबत निघून जातो. इकडे आता एक गुंड आता खंड्याला घेऊन हॉस्पिटलमधून आता खंड्याला पळवून आणत त्याने एका रूममध्ये आणलेलं असतं. आणि तो गुंड म्हणतो की बड्या मुश्किलीने हॉस्पिटलमधून या माणसाला मी पळवून आणलंय, खूप मोठी जोखीमदारी होती. आणि तो माणूस घाबरत म्हणतो, मॅडम तुमची जर कायद्याची कटकट चालली असेल तर माझ्या यायला अंगलट यायला नको बरं का हे प्रकरण. तर आता मोनिका म्हणते की हे बघ, तुझ्या जीवाची आणि तुझ्या सगळ्या बाजूची मी जबाबदारी घेते आणि त्याच्यापेक्षा कैक पटीने मी तुला जास्त पैसे देणार आहे. आणि पटकन आता मोनिका एक बंडल काढत त्या माणसाला देते आणि म्हणते की विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून खंड्याला इथे आणल्याबद्दल तुला हे बक्षीस. आणि त्यानंतर आता दुसरा बंडल काढून ते देत त्या माणसाला म्हणते की हे बघ, तुझं तोंड बंद ठेवण्यासाठी हा बंडल. आणि विक्रमगडवरून माझ्यासाठी तू या खंड्याला जिवंत इथे घेऊन आलास हे तुझ्या आणि माझ्याशिवाय कुणाला कळता कामा नाही. आणि इकडे आता तो माणूस म्हणतो की मी कुणाला नाही सांगणार. आणि तो माणूस आता ते पैसे घेतो. इकडे आता सारंग त्याच्या बेडरूममध्ये ओवी ट्रीपवरून आलेली असते आणि ओवीची बॅग उघडतो आणि त्या बॅगमधील ओवीचे कपडे बाहेर काढताना आता तो खंड्याचा मोबाईल सापडलेला असतो. तो सारंगच्या हातात येतो आणि सारंग म्हणतो, अरे यार, याला तर चार्जिंग लावायला मी विसरलोच. पटकन आता सारंग त्याला चार्जिंग लावतो. आणि आता तो मोबाईल हातात घेताच इकडे सारंगला आठवतं खंड्या कसा त्या रिसॉर्टमध्ये आला होता आणि आपण कसा त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. आणि ते आठवता सारंग विचार करतो की तो माणूस तिथे कशासाठी आला असेल, ओवीसाठी आला असेल का. आणि इकडे आता सारंग तो मोबाईल आता चार्जिंगला लावतो. तर इकडे आता मोनिका ही बेशुद्ध खंड्यासमोर येते आणि म्हणते की अरे खंड्या लवकर शुद्धीवरती ये. आणि आता मोनिका म्हणते की मरू नकोस खंड्या बाबा, लवकर शुद्धीवर ये, तुला अजून माझं खूप मोठं महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि मोनिका म्हणते की ती सावली जिवंत आहे, कुणाकडे आहे, कशी आहे, एकदा काय याची सगळी माहिती मला मिळाली ना. मोनिका म्हणते की जर मला कळालं तर मी स्वतः तुझ्या हाताला लावलेली सलाईन बाहेर फेकून देईल आणि या नरक यातनेतून तुला मुक्त करील. आणि मोनिका आता तिच्या माणसाला सांगते की या खंड्याला तांदळाची पेच आणि सूप दिवसातून 2 वेळा द्यायचं आणि ही सगळी औषधं द्यायची. आणि इकडे आता तो माणूस म्हणतो की मॅडम यांची तब्येत खूप नाजूक आहे, डॉक्टरांना जर इथे बोलावलं. तर मोनिका म्हणते अजिबात नाही, खंड्या इथे आहे या 4 भिंतीच्या बाहेर, कुठेही कुणालाही समजता कामा नये आणि कोणत्याही माणसाची सावलीसुद्धा इथे पडता कामा नये. आणि मोनिका म्हणते की जर कोणी खंड्याच्या शोधात इथे आले तर तू काय उत्तर देशील. तर तो माणूस म्हणतो की हा पेशंट आहे. आणि लगेच आता मोनिका म्हणते गुड, आणि ती व्यक्ती कशी आहे याची सगळी डिस्कशन तू मला सांगायचंस. आणि इकडे आता मोनिका म्हणते की प्रत्येक घटनेची मला डिटेल माहिती करण्यासाठी फोन करायचा आणि मला सगळं सांगायचं इथे काय चाललंय ते. तर मोनिकाचा माणूस म्हणतो ठीक आहे. आता स्कूलमधून आल्यानंतर अबीर हा सावलीकडे येतो आणि सावलीला म्हणतो की आई अगं आज खूप मज्जा आली, ओवी ना माझ्याच क्लासमध्ये आहे आणि ती माझ्याच बेंचवर बसणार आहे, आम्ही ना खूप धमाल केली. तर सावली खुश होते. आणि इकडे आता अबीर म्हणतो की ओवीची बॉटेल शाळेमध्ये एका मुलाने घेतली होती, तर ओवी खूप रडत होती आणि मग मी त्या मुलासोबत भांडलो आणि ओवीला ती बॉटल मिळवून दिली. आणि त्यानंतर आता इकडे अबीर म्हणतो की आई पण मला एक गोष्ट कळत नाही. तर आता सावली म्हणते काय झालं. अबीर म्हणतो की मी तुझं ऐकतो पण तू माझं ऐकतच नाही गं. सावली म्हणते काय झालं. तर अबीर म्हणतो की सुपर हिरोने आपल्याला एवढी मदत केली पण तू त्याला थँक्यू म्हटली की नाही. तर आता सावली म्हणते की अरे मी त्याला थँक्यू म्हटले आणि मनापासून म्हटली. तर आता अबीर खुश होतो आणि सावलीला मिठी मारतो. आणि इकडे आता ओवीचा अभ्यास घेत असताना अमृताकडे बघत आता ओवी म्हणते की काकू बाबा कुठेही ग, बाबा आला नाही का अजून. तर अमृता म्हणते तो जरा कामासाठी बाहेर गेलाय. आणि अमृता म्हणते की त्याला यायला उशीर होणार आहे, तोपर्यंत ओवी तो होमवर्क संपव. आता त्यानंतर आता ओवी म्हणते की काकू मी एक प्रश्न विचारू का. अमृता म्हणते विचार ना. ओवी म्हणते की जर एखादा माणूस आपल्याशी खोटं बोलत असेल आणि नाटक करत असेल तर ते समोर कसं आणायचं. आणि अमृता म्हणते की एकदम सोपं, आपण सुद्धा त्याच्या नाटकात सामील व्हायचं. ओवी म्हणते की असं जर केलं तर त्याला मदतच होईल ना.
आणि अमृता म्हणते की आपण जर त्यांच्या नाटकात सामील झालो तर त्यांना असं वाटेल हे कसे आले आपल्या नाटकात. आणि अमृता म्हणते मग त्यांचं नाटक त्यांच्या संघाशी येईल. आणि ओवी म्हणते ही तर खूप भारी आयडिया आहे. आणि अमृताचा फोन घेत आता ओवी म्हणते मला थोडा वेळ फोन दे. तर अमृता म्हणते की आबिरशी बोलायचं ना. आणि इकडे आता ओवी ही आबिरला कॉल करते. खुश होत आबिर म्हणतो की ओवी तुला एक गुड न्यूज सांगायची आणि माझ्या आईने ना तुझ्या बाबाला मनापासून थँक्स केलं. आणि ओवी म्हणते की मलासुद्धा एक गुड न्यूज सांगायची. आपल्या आईबाबांना जे लपाछपीचं नाटक करते ना ते बंद करतील. आणि ओवी तिचा प्लान आबिरला सांगते. आणि ते ऐकताच आता आबिर खुश होतो. आणि आबिर म्हणतो वा वा ओवी, अगं काय डोकं लढवलंस तू आणि काय डोकं असतं तुझं. कधी कधी ना मला असं वाटतं खरंच मी तुझा भाऊ झालोय. आणि ते अगदी योग्यच आहे. आणि कधी कधी वाटतं की खरोखर मी तुझा भाऊच आहे, कारण तुझं डोकंसुद्धा माझ्या डोक्यासारखं सुपर चालतं. आणि ओवी म्हणते की खरंच आबिर स्कूलमध्ये तू मला हेल्प करून त्या मुलाला अगदी बरोबर पनिशमेंट केलीस. आणि आता ओवी म्हणते की आबिर मी सांगितलेली आयडिया तुला कशी वाटली रे. तर आबिर म्हणतो की अगं तू सांगितलेली आयडिया तर खरोखर नंबर 1 आहे ओवी. आता आबिर म्हणतो ही आयडिया सक्सेसफुल करण्यासाठी आपल्या त्या दोघांना पुन्हा एकत्र आणावं लागेल. आबिर म्हणतो की पण हे सगळं कसं करायचं, कारण आपला कॅम्प पण बंद झाला आणि गुरुकुलसुद्धा बंद झालं आहे. आणि आता ओवी म्हणते की आबिर आता पुढची आयडिया तूच आता सांग बाबा, कारण त्या दोघांना एकत्र कसं आणायचं आहे. तर आबिर म्हणतो तू काळजी करू नकोस, मी ना बरोबर आता प्लान करतो. आणि आता आबिर म्हणतो की माझ्या या छोट्या मेंदूवर मला जरा ताण देऊ दे. आणि आबिर आता विचार करू लागतो. आणि आबिर म्हणतो की सुचली बरं का आयडिया. तर ओवी खुश होते आणि म्हणते की सांग सांग. आणि आबिर आता त्या दोघांना पुन्हा एकत्र कसं आणायचं यासाठी आता ती आयडिया ओवीला सांगतो. आणि ओवी म्हणते की वा आबिर तू एकदम हुशार आहे. आणि लगेच आता दोघेही गुड नाईट करत आता फोन ठेवतात. आणि इकडे आता सारंगने खंड्याचा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो. आणि चार्ज होता क्षणी मोबाईल चालू करता क्षणी आता त्यावरती इकडे राजकुमारच्या मोबाईलवर खंड्याचा मोबाईल चार्ज झाल्याचा मेसेज येतो. आणि पटकन राजकुमार आता खंड्याला कॉल करतो. आणि इकडे आता सारंग फोन उचलतो. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की खंड्या अरे कुठे मेला होतास, महिन्यापासून तुला कॉल करतोय. आणि ते सगळं बोलणं आता सारंग ऐकू लागतो. आणि राजकुमार भडाभडा सत्य आता खंड्यासमोर ओकत असतो. राजकुमार म्हणतो की त्या सावलीला मी तुला मारण्याची जी सुपारी दिली होती ती सावली जिवंत तर नाही ना खंड्या, आणि तसं जर असेल तर मी तुला सोडणार नाही आणि ताबडतोब तुम्हाला येऊन भेट. राजकुमारचं ते बोलणं ऐकून आता सारंगला मोठा धक्का बसतो. आणि सावली आणि आपल्याला वेगळं करण्यासाठी राजकुमारने खूप मोठं कांड केल्याचे सत्य आता सारंगसमोर येते. राजकुमारचा खरा चेहरा आता सारंगसमोर येताच सारंग आता खंड्याचा कसा शोध घेतो आणि राजकुमारचे खरे सत्य आता सारंग समोर येऊन सारंग आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.